तो स्वागत आहे तुमचा नुसता ट्रॅव्हलच्या अजून एक नवीन एपिसोडमध्ये. आज आपण आलो आहे बदलापूरमध्ये आणि बदलापूरमध्ये हा सुंदर असा रेसॉर्ट फक्त 1500 रुपयामध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो आणि संपूर्ण रेसॉर्टचा टूर मी तुम्हाला देतोय. रेसॉर्ट म्हणण्यापेक्षा हा संपूर्ण एक विला आहे. त्याच्यामध्ये खूप काही आहे. स्विमिंग पूल्स आहेत, रूम्स आहेत, एसीचे आहेत, नॉन एसीचे आहेत, गार्डन एरिया आहे, भरपूर काही आहे. बदलापूर स्टेशन पासून अगदी 20 ते 25 मिनिटावरती हा जो आहे फार्म हाऊस आहे. हा जो आहे रोड तो बदलापूरला जातो. हा जो रोड आहे तो बदलापूर डॅमकडे जातो आणि आपला जो फार्म हाऊस आहे तो इथे आहे. एक मेन गेट ज्याच्यातून आपण एंट्री करतो. एंट्री केल्याच तुम्हाला एक गार्डन एरिया भेटते. इतकं सुपर लॉन एरिया इथे आहे की तुम्ही बसून चिल करू गप्पा मारू शकता. हे आंब्याची झाडं आहेत तिथे, चिकूची झाडं आहेत तिथे. त्यांनी फार असं सुंदर असं एक लॉन एरिया बनवलेला आहे बसासाठी. पार्किंगसाठी तुम्ही पाहू शकता ॲम्पल ऑफ स्पेस आहे. कितीही गाड्या इथे लागू शकतात का. दोन्ही साईडमध्ये पूर्ण पार्किंग एरिया आहे. त्याचे टायमिंग्ज आहेत सकाळी 9 ते दुसऱ्या दिवशी 9 वाजेपर्यंत आणि दुसरा टायमिंग जो आहे ज्यांना सकाळी जमत नाही त्यांनी संध्याकाळी 6 वाजता ते दुसऱ्या दिवशी 6 वाजेपर्यंत हा रेसॉर्ट अवेलेबल असतो. आपण आहे आता लॉन एरियामध्ये आणि हा लॉन एरिया अजिबातच संपत नाही आहे. स्टार्ट तिथून झालेला आहे आणि तिथून करता करता हा लॉन एरिया इथपर्यंत आलेला आहे. हा एल शेपमध्ये संपूर्ण लॉन एरिया आहे. फ्रॉम द स्टार्ट ऑफ द गेट इतका मोठा हा लॉन एरिया इथे यांनी सजवलेला आहे. एरियाला अटॅच असूनच हा घर आहे. ह्या घरामध्ये फक्त आणि फक्त त्यांचे जे साफसफाईवाले आहेत, त्यांचे जे कोणी इथे केअरटेकर आहेत ते त्या इकडे राहतात आणि आपला जो फार्म हाऊस आहे तो ह्या पलीकडे आहे. सेपरेटली बांधलेला आहे त्यांनी. लॉन एरिया कंप्लीट करून आता आपण आपल्या फार्म हाऊसमध्ये एंट्री मारतोय आणि एंट्री मारता तुम्हाला समोर वन ऑफ द बेस्टच व्ह्यू आहे जो सगळ्यांनाच आवडतो. फार्म हाऊसचा सगळ्यात बेस्ट मानला जातो आणि दॅट इज द स्विमिंग पूल. पाहू शकतो भला मोठा स्विमिंग पूल आहे इथे. एक लहान पोरांसाठी स्विमिंग पूल आहे, त्याच्यासोबत एक मोठ्या माणसांसाठी आहे. पब्लिक ऑलरेडी एन्जॉय करायला लागलेली आहे. लहान पोरांचा जो स्विमिंग पूल आहे तो 2 फीटाचा आहे आणि मोठ्या लोकांचा जो स्विमिंग पूल आहे दॅट इज अराउंड 5 फीट. ते इझिली तुम्ही ऑक्युपाय करू शकता. अराउंड 10 मीटरचा हा स्विमिंग पूल आहे आणि हा जो वरती 2-3 रूम्स आहेत, टोटल 4 रूम्सची ऑक्युपन्सी आहे. एक खाली 2 आणि वरती 2. ऑक्युपन्सी झाल्यानंतर इथे जो एरिया आहे दॅट इज द डायनिंग एरिया. तुम्ही इथे धमाल करू शकता, मजा करू शकता आणि हा डायनिंग एरियामध्ये ती लोक जेवण सर्व करतात आणि जेवण इतकं सुपर्ब आहे बिकॉज त्यांची जी पद्धत आहे बनवण्याची ती अस्सल गावरान पद्धत आहे. त्याच्यामुळे जेवण इथे जे असतं ना ते फार सुपर्ब असतं. सकाळी नाश्ता म्हणा, दुपारचं जेवण म्हणा, रात्रीचं जेवण म्हणा, परत पुन्हा सकाळचा नाश्ता फॉर द नेक्स्ट. भारी असे इथे पेंटिंग केलेले आहेत विच मेक्स यू अ गोवा वाईब. सिमिलरली प्रत्येक वॉल इथे पेंट केलेला आहे. पूलचा ॲक्सेस तुम्हाला 24 आवर्स आहेत. तुम्ही कधीही पूलचा ॲक्सेस घेऊ शकता. रात्री म्हणा, संध्याकाळी म्हणा, सकाळ म्हणा, जेवढी तुमची इच्छा आहे तेवढी तुम्ही पूलचा एन्जॉय करू शकता. तर अर्ली मॉर्निंग वाजलेले आहेत 9 आणि सगळ्यांनी एन्जॉय करायला स्टार्ट केलेलं आहे. इथे खासियत बात आहे की इथे मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं AC रूम्स आहेत आणि नॉन AC रूम्स आहेत. ते AC रूम्स अपस्टेअर्स आहेत आणि नॉन AC रूम्स खाली आहेत. टोटल ऑक्युपन्सी इझी पीझी मी म्हणू शकतो कमीत कमी 20 ते 25 लोकांची आरामात ऑक्युपन्सी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही फ्रेंड्स फॅमिली सगळ्यांनाच घेऊन शकता. एक शॉर्ट असं तुम्हाला एक रूम दाखवतो आणि प्रत्येक रूम अशाच पद्धतीने बनवलेला आहे. तर हा एक रूम आहे AC रूम तुम्हाला दाखवतो विच कन्सिस्ट ऑफ 1 2 3 बेड इझिली आणि त्या तिन्ही बेडमध्ये तुम्ही आरामात सगळी ऑक्युपाय करू शकता विच इज अराउंड 10 ते 12 माणसं तुम्ही इझी बसू शकता विथ AC अँड फॅलरीतून हा पूर्ण रिसॉर्ट आणि फार्म हाऊसचा व्ह्यू आहे. आजूबाजूला काही स्टेज आहेत आणि बाजूला संपूर्ण शेत आहेत आणि इथे या साईडला संपूर्ण झाडांनी आहेत. त्याच्यामुळे फार हिरवंगाळ आहे. जो रूम मी तुम्हाला दाखवला सिमिलरली 4ही रूम तसेच आहेत. फक्त एवढंच की खालती 2 आहेत ते नॉन AC आहेत आणि वरती जे आहेत ते AC रूम्स आहेत. तर पर्टिक्युलरली इझी पीझी ॲज अ साईड की 35 जणांची तुम्ही ऑक्युपन्सी इथे इझिली करू शकता विथ फ्रेंड्स अँड फॅमिली. तुम्हाला जसं घेऊन यायचं तसं. ह्याच्यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज ऑल फूड्स जे आहेत ते इन्क्लुझिव्ह आहेत. हा पॅकेजमध्ये तुम्ही इझिली सकाळचा व्हेज आणि संध्याकाळचा नॉनव्हेज कुठल्याही प्रकाराचं कॉम्बिनेशन तुमच्या परीने करू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं. पण प्रायर तुम्हाला इथे सांगावं लागतं. तर ज्यांना कोणाला हे जो फार्म हाऊस आहे बदलापूरमध्ये विच इज अराउंड 25 ते 20 मिनटाच्या अंतरावर फ्रॉम बदलापूर स्टेशन, हे जर बुक करायचं असेल तर तुमचं कमेंट म्हणून टाका की लिंक
सेंड करायला. मी तुम्हाला संपूर्ण रिसॉर्टची लिंक शेअर करतो, कोणाला कॉन्टॅक्ट करायचं, किती कॉन्टॅक्ट करायचं, हे सगळं माहिती तुम्हाला देऊन देतो. स्विमिंग पूल एरियामध्ये तुम्हाला समोर जो आहे तिथे रेन डान्स आहे आणि त्याच्याच बाजूला जर तुम्ही पाहू शकता 2 टॉयलेट्स बनवलेले आहेत टू गेट फ्रेशन अप. पण हा जो संपूर्ण रिसॉर्ट आहे तो एक परफेक्ट स्टेकेशन आहे. 25 ते 30 जणांसाठी तुम्ही इथे आरामात येऊन इझिली एन्जॉय करू शकता. पण तुमची बुकिंग जी आहे ती प्रायर असली पाहिजे, बिकॉज इथे बुकिंग इझिली अवेलेबल भेटत नाही. जस्ट बिकॉज बदलापूर स्टेशनपासून फार जवळ आहे आणि ती कॉस्टिंगसुद्धा फार कमी आहे विथ द बेस्ट ऑक्युपन्सी. मित्रांनो, हा स्टेकेशनचा संपूर्ण आनंद घेण्यासाठी मी सुद्धा आता हा व्हिडिओ इथेच एंड करतो आणि फुल ऑन ही जी आमची स्टेकेशन आहे तो एन्जॉय करतो फॉर द नेक्स्ट वीक. थँक्यू मित्रांनो, बाय.